सांगलीच्या राजकारणातला असा एक क्षण जिथे आकड्यांनी सत्ता ठरवायला हवी होती, पण प्रत्यक्षात सत्ता ठरली ती मनोवृत्तीने, रणनीतीने आणि साचलेल्या रागाच्या एका अचूक स्फोटाने. 31 मते हातात असूनही पराभव स्वीकारावा लागला आणि फक्त 30 मतांवर उभ्या असलेल्या एका गटाने संपूर्ण खेळ आपल्या बाजूने फिरवला. ही केवळ एका निवडणुकीची कथा नाही, तर हा आहे सांगलीच्या रणसंग्रामाचा तो अध्याय जिथे चाणक्य नीतीने आक्रमकतेवर मात केली. वादळापूर्वीची सांगली ही एक केवळ जिल्हा परिषद नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अशी भूमी जिथे अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या कार्याने आणि विचारांनी राजकीय परंपरेची उभारणी केली आहे. वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, पतंगराव कदम आणि आर पाटील यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी ज्या मातीला आपली ओळख दिली, त्या मातीत पुन्हा एकदा सत्तेचा संघर्ष उभा राहताना दिसला. जिल्हा परिषदेच्या 61 जागांचा निकाल लागला. बाहेरून पाहता सर्व काही शांत आणि अलबेल वाटत होतं, तरी पडद्यामागे राजकीय हालचालींना मोठा वेग आला होता आणि प्रत्येक पाऊल एखाद्या थ्रिलर चित्रपटातील दृश्याप्रमाणे महत्त्वाचे ठरत होते. चक्रव्यूह 61 सदस्यांच्या ह्या सभागृहात बहुमतासाठी 31 हा बहुमताचा आकडा होता आणि हाच आकडा संपूर्ण राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत होता. भाजपकडे 16 सदस्य होते आणि त्यांना साथ मिळत होती अजित पवार गटाच्या 6 सदस्यांची, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 7 सदस्यांची आणि इतर 2 सदस्यांची. या सर्वांची बेरीज करता 31 हा बहुमताचा आकडा पूर्ण होत होता आणि त्यामुळे सत्तेचा मार्ग जवळजवळ मोकळा झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. दुसऱ्या बाजूला होती महाविकास आघाडी, ज्यांची 30 सदस्यांची आकडेवारी उभी होती. ते केवळ एका मताने मागे होते. पण राजकारणात म्हणतात ना की एक मत हे केवळ आकड्यांपुरतं मर्यादित नसतं, तर ते अनेकदा संपूर्ण खेळाची दिशा बदलण्याची ताकद ठेवते. आणि या ठिकाणी भाजपकडून एक मोठी चूक झाली. त्यांनी एका अशा व्यक्तीच्या क्षमतेला कमी लेखलं ज्याची ख्याती संपूर्ण महाराष्ट्राला आहे, आणि ती व्यक्ती म्हणजे जयंत राजारामबापू पाटील. आक्रमकतेची मर्यादा या संपूर्ण घडामोडीमध्ये गोपीचंद पडळकर यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. त्यांची आक्रमक शैली, थेट टीका आणि उघड आव्हान देण्याची वृत्ती यामुळे त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र राजकारणात आक्रमकता आणि अतिरेक यामध्ये एक सूक्ष्म रेषा असते आणि ती रेषा ओलांडली गेली की त्याचे परिणाम वेगळेच होऊ लागतात. राजारामबापू पाटलांसारख्या आदरणीय व्यक्तीवर टीका करणे, तसेच जयंत पाटलांवर वैयक्तिक स्तरावर जाणे हे केवळ राजकीय विरोध राहिले नाही, तर ते वैयक्तिक अपमानात रूपांतरित झाले. भाजपने अध्यक्षपदासाठी पडळकरांच्या नावावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय पुढील घडामोडींमध्ये निर्णायक ठरला. प्रकरण क्रमांक 3, शांततेत आखलेली रणनीती. जयंत पाटील जरी बाहेरून शांत दिसत होते, पण त्यांच्या मनात वेगवेगळ्या शक्यता आकार घेत होत्या. त्यांना साथ मिळाली ती विशाल पाटील आणि विश्वजित कदम या नेत्यांची, आणि या तिघांनी मिळून अशी रणनीती आखली की जी बाहेरून कुणालाही सहज लक्षात येणार नव्हती. ज्यांना ज्यांना पडळकरांच्या वक्तव्यांमुळे दुखावले गेले होते त्या सर्वांना एकत्र आणण्याचे काम अत्यंत संयमाने आणि नियोजनपूर्वक करण्यात आले होते. सुहास बाबर यांच्या गटातील सदस्य मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहणे, संजय काका पाटील यांच्या गटातून एक सदस्य फुटणे, तसेच शिवाजीराव नाईक यांनी आपल्या गटातील एक सदस्य गुप्तपणे वळवणे, या सर्व घटना पाहता हा केवळ योगायोग नसून एक आखीव रेखीव रणनीती असल्याचे स्पष्ट होत आहे. आणि निकालाचा क्षण आला. मतदानाचा दिवस उजाडला आणि सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या होत्या. भाजपला आपले बहुमत निश्चित असल्याचा विश्वास होता, मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेत जे घडले ते अपेक्षेपलीकडचे होते. जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा 31 मतांचा आकडा असूनही भाजपचा पराभव झाला होता आणि महाविकास आघाडीने विजय मिळवला होता. हा निकाल केवळ आकड्यांचा नव्हता, तर तो संपूर्ण रणनीतीचा आणि वेळेवर खेळलेल्या चालींचा परिणाम होता. उट्टे आणि प्रतिकात्मक विजय. निकालानंतर जयंत पाटील यांच्या समर्थकांचा जल्लोष सुरू झाला आणि जयंत पाटील वाघ आहे अशी घोषणा संपूर्ण परिसरात घुमू लागल्या. दुसऱ्या बाजूला गोपीचंद पडळकर यांना हा पराभव स्वीकारावा लागला. ज्या शब्दांनी कधी वैयक्तिक पातळीवर वार केले होते त्याचे उत्तर निवडणुकीच्या मैदानात शांतपणे पण प्रभावीपणे दिले गेले होते. सांगलीच्या या संपूर्ण रणसंग्रामाने एक महत्त्वाचा संदेश दिला.
राजकारण हे केवळ आकड्यांचे गणित नसते, तर ते सन्मान, संयम आणि योग्य वेळी खेळलेल्या रणनीतीचे मिश्रण असते. आक्रमकतेचा अतिरेक हा अनेकदा स्वतःच्याच विरोधात जातो, तर शांततेतून आखलेली योजना योग्य क्षणी विजय मिळवून देते. अशाच सखोल आणि वास्तववादी राजकीय कथा पाहण्यासाठी आपल्या विशाल चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये सांगा, या पराभवामागे नक्की मुख्य कारण काय होते. पडळकरांची आक्रमक भूमिका की जयंत पाटील यांची संयमी आणि अचूक रणनीती. जय हिंद, जय महाराष्ट्र.